नांदेडला कार्यक्रम, नांदेड टू कोल्हापूर, रात्रभर गाडीत पाय सुचतात. संध्याकाळी 3-4 तास उभं राहायचं. जेवण केलं की गाडीत बसायचंय, की लगेच उद्याच्या कार्यक्रमासाठी तिकडे पोहोचायचंय. म्हणजे आता जे लोकं आता होम मिनिस्टर करतात आहे का, त्यांना ही स्टोरीज माहीत नाहीये. त्यांना वाटतं अरे हां, लगेच चालू केलं, मग मी पण लगेच टाटा करेल, नमस्कार करेल, लोकं मला लगेच सेल्फी घेतील. तसं नाहीये. त्याच्यामागे खूप मेहनत घेतली मी. आता कित्येक वेळा तर मी सलाईन लावून शो केले. आता बरेच लोकं म्हणतात, "अरे काय हिजल्यासारखं नाचतात, बायका नाचवतात." असं होतं. कधी-कधी नवरा भांडतो, नवरा मारतो सुद्धा एखाद्या माऊलीला, पण ती स्टेजवर येते. ज्याला अक्कल नावाचं बक्कल नाही तो पण, "नमस्कार, 5,000 कार्यक्रम झाले, 10,000." अरे बावळ्या, 5,000 करायला मला 19 वर्ष गेले. तू 13व्याच्या दिवशी उगवलायस. की जे आता कॉपी करतात. आता मला म्हणतात बरेच जण महिलाही म्हणतात कॉपी करतात तुमच्या ते तुमची कॉपी करून त्यांनी शो केलं. मी म्हणतो कॉपी ही ब्रँडची होते. कोणाची होत नाही. व सगळ्याकडे कोणाकडे काही बी असू द्या. माझ्याकडे जशी लेक आहे ना, तशी कोणाकडे नाहीये. आणि फरकच पडत नाही. आता जवळपास तुम्ही 5,000 पेक्षा पण जास्त प्रयोग केलेले आहेत. पण नेमकी सुरुवातीपासूनच सांगा आम्हाला? सुरुवातीपासूनची सुरुवात सांगायची म्हणलं ना, तर जे तुम्ही याच्या आधी ऐकलं, की माझ्याकडे टू व्हीलर गाडी होती. मग माझी ती गाडीसुद्धा विकली गेली. त्यानंतर इथून सुरुवात झाली बायकोकडे ॲक्टिवा स्कूटी स्पिप गाडी होती. अशा पर्पल कलरची. हं, तिथपासून विमान प्रवासापर्यंत होम मिनिस्टर कसा झाला, मी इथून पुढे तुम्हाला सांगेल. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस मी स्टार्ट केलं, मग त्यांनी होम मिनिस्टर हे नाव दिलं. त्यानंतर बच्चू पांडे म्हणून एक प्रसिद्ध निवेदक होते. एक्सपायर झाले ते सर. तर त्यांनी म्हटलं ह्याला सेन्सॉर काढ तू. सेन्सॉर असणं गरजेचं आहे. तर मी 2009 साली सेन्सॉर काढलं. 7 म्हणजे तसं 8ला काढलं होतं. पुन्हा रिन्यू केलं 9ला. न्यू होम मिनिस्टर नावाने. हं, हं. पहिलं असंच होम मिनिस्टर म्हणून केलं होतं. पुन्हा न्यू होम मिनिस्टर नावाने मी ते सेन्सॉर बनवलं. त्याचं शॉपॅक लायसन काढलं. मग शो कसे मिळत गेले इथपासून आता तुम्हाला सांगतो मी. तर सुरुवात अशी झाली, की लोकांपर्यंत मी पोहोचणार कसं हा मला प्रश्न हं. होता, की होम मिनिस्टर. आता तुम्हाला दिसतंय, की बाबा फॉर्च्युनर गाडीमधून येतात, बॉडीगार्ड, वाजवणारे, कॅमेरामॅन, लाईट्स, सत्कार, फुलं टाकतायत. पण याच्यामागे खूप स्ट्रगल आहे. म्हणजे आता जे लोकं आता होम मिनिस्टर करतात आहे का, त्यांना ही स्टोरीज माहीत नाहीये. त्यांना वाटतं अरे हां, लगेच चालू केलं, मग मी पण लगेच टाटा करेल, नमस्कार करेल, लोकं मला लगेच सेल्फी घेतील. तसं नाहीये. त्याच्यामागे खूप मेहनत घेतली मी. हे सगळं पडद्यावर आणण्यासाठी. सुरुवातीला मी आणि माझी मिसेस आणि एक सचिन धांडे म्हणून मुलगा होता. आणि एक सचिन धांडे पहिला तोच मुलगा. आम्ही तिघं जण होतो. सचिन माझा मित्र होता. त्याच्याकडे एक बाईक होती. मग ही स्कूटी. तर मग पहिला शो आम्ही केला कात्रजला, इकडेच. संदीप बेलदारे म्हणून, की हं. म्हणजे आंबेगावला मला शो मिळाला फक्त ₹2000 मध्ये पहिला शो. की ते 2000त आम्ही 3 व्यक्ती गाडीवर गेलो, शो केला. शो हिट. त्यात कल्पनाच नाही. फक्त आम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचायचं हेच कळत नव्हतं. मग आम्ही पहिल्यांदा लोकमतला गेलो. लोकमतला त्या ॲडव्हर्टाइज येतात ना छोट्या-छोट्या, हं. त्यांना विचारलं. तर ते म्हणले, की स्क्वेअर सेंटीमीटरवर पैसे असतात. म्हणजे मी म्हणलं 6 ते म्हणायचे 8/8 आहे ना, तर 64. 64 गुणवले ₹45. ओके झाले पैसे यार, खूप पैसे जातात आहे, असं म्हणायचं. मग काय करायचं मग? मग मला नंतर एक जणांनी ओळख करून दिली, की पॉम्पलेट्स कुठं बांधतात ब्रोशर. हं. ते शनिवार वाड्याच्या मग मी माझ्या मिसेसने त्यावेळेस ₹300-400 ज ते पॉम्पलेट बनवून घेतल्या ब्रोशर, की जिकडे माझा फोटो-बिटो मस्त असा हात पकडून न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा. ते ब्रोशर, त्याचे व्हिजिटिंग कार्ड बनवून घेतले. मग हे द्यायचे कुठं? तर मी आणि माझी मिसेस समजा स्वारगेट एरिया आहे. तर स्वारगेट एरिया, हिराबाग, दगडूशेठपर्यंत जेवढे ते राजकीय लोकांचे ऑफिस आहेत, सगळीकडे ते ब्रोशर वाटायचो. मी आजही त्या रोडनं जातो ना, तर डोळ्यात टचकन पाणी येतं माझ्या, की आज मी टू व्हीलर चालत सुद्धा. पेट्रोल संपलं तर चालत आम्ही जवळपास 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर ते पॉम्पलेट्स टाकत फिरायचो, की शो घ्या. आणि एक सुद्धा फोन नाही यायचा. मग पुन्हा 2011 ला आलं इलेक्शन. म्हणजे माझी मिसेस प्रेग्नंट राहिली होती. ही पोटामध्ये होती. 2011चं इलेक्शन आलं होतं. माझी मुलगी मला खूप लकी आहे. तर इलेक्शन आलं. मला संदीप बेलदारेंची ओळख झाली. त्यांनी माझे जवळपास 15 एक शो घेतले. एक काळ होता दिवाळी आहे. दिवाळी आली आहे यांचे मी 10-15 शो केलेत. ते म्हटले, की "मी वन टेक पेमेंट करेल तुम्हाला." आमचं एक XYZ अमाउंट ठरली. मला ₹10,000 पर शो. आता आपण किती घेतो ते सांगत नाही मी याच्यात. पण ₹10,000 ने स्टार्ट केलं. तर त्यावेळेस मी शो चालू व्हायच्या आधी मी स्वतः माईकवर तासभर आधी जाऊन बडबड करायचो. थोड्याच वेळात
होम मिनिस्टर सुरू होतंय, पैठणी मिळणार आहे. या महिलांनो टीव्हीवर बघता, आता समोर बघा आणि सादर करणार क्रांती नाना मळेगावकर. माझं नाव क्रांती नाहीये. क्रांती नाव मला मिळालेलं आहे. अच्छा. माझं नाव नाना आहे. माझ्या गावचं नाव मळेगावकर आहे. मळेगाव आहे त्याचं मी मळेगावकर केलेलं आहे. त्यामुळे माझं नाव क्रांती नाही. क्रांतीची स्टोरी खूप वेगळी आहे. मला माझ्या गुरूंनी दिलेलं नाव आहे क्रांती. ओके. आणि आमच्या गावातले काही माझे मित्र आहेत त्यांनी दिलेलं नाव आहे. ते क्रांती नाना पाटील, पत्री सरकार असं मजा-मजाकमध्ये घ्यायचे लोक हे. तर मग ते आम्ही तशी जाहिरात करायचो. मग ते इथं पहिले 10-15 शो केले आणि दिवाळीचा सण आला. आमच्याकडे पैसे दिवाळी करायला पैसे नाहीत आमच्याकडे नवरा-बायकोकडे. म्हणजे असलं वाईट प्रसंग. चेक दिलाय मला 1,50,000चा. नाही, 1,50,000चा नाही मला 49,000चा काहीतरी होता आणि 49चा अजून एक होता. 50चा का 49चा. 2 चेक आहेत हातात. पण पैसेच नाहीयेत. दिवाळीमुळे बँका बंद आणि कोण देणार एवढे पैसे आपल्याला? आपला स्टार्टअप झालेला होता त्यावेळेस. मी एक शेर ऐकलेला होता, की तो शेर मला म्हणजे खूप आवडला होता म्हणून मी तुम्हाला सांगतो, की तूफानों में कभी ताश का घर नहीं बनता. तूफानों में ताश का कभी घर नहीं बनता और रोने से किसी का मुकद्दर नहीं बनता. जीतनी है तो पूरी दुनिया जीतो क्योंकि एक बार हारने से कोई फकीर नहीं बनता और एक बार जीतने से कोई अमीर नहीं बनता. त्याच्यामुळं आज नाही उद्या आपण सक्सेस होणार हे मला माहीत होतं. त्याच्यामुळं मग मी सुरुवात केली आणि पैसेच नव्हते. दिवाळी सण पण म्हटलं आज नाही उद्या आपले चांगले दिवस येणार आहेत. आपण रोज दिवाळी करू असे दिवस आणू. लढायचंय आणि चांगलं काम करून लढायचं. त्यामुळं आज नाही उद्या आपण दिवाळीसारखंच रोज दिवाळी करू. आता दिवाळी नाही झाली म्हणजे काय झालं? मग ते पुन्हा साईबाबा आमच्याकडे. ते साईबाबाला तेल दिलं नाही, हे नाही झालं ना म्हणजे मग ती स्टोरी श्रद्धा आणि सबुरी. मग ते श्रद्धा सबुरी ठेवून मग हळू स्टार्टअप झाला. मग पैसे येत गेले, कामं वाढत गेली आणि 2012च्या इलेक्शनला नगरपालिकेला एवढा फेमस झालो ना, की म्हणजे फोन उचलायला सुद्धा वाटायचं राहू दे आता नको, कामच नाही करायचं. एवढे शोज केले. इथं झाले, मग प्रत्येक प्रभागात 4-4 कार्यक्रम व्हायला लागले. मग हळू-हळू आणि 2015 पर्यंत क्रांती नाना मळेगावकर हे नाव माहिती झालं पुणे जिल्ह्यामध्ये, की सगळीकडे शोज व्हायला लागले माझे. आणि मग ते बघून मग पुन्हा होम मिनिस्टर बाकीचे स्टार्टअप झाले. मग गेम्स कंडक्ट कशा करायच्या, मग माझ्या मिसेसने आणि मी ठरवलं. मग गेम कशा घ्यायच्या तिथून कन्सेप्ट आला. मग पहिला गेम मी लहान असताना तळ्यात-मळ्यात आम्ही खेळायचो स्कूलमध्ये. असं सर्कल असायचं. इकडून उडी मारली की तळ्यात, इकडून माघारी आलं की मळ्यात. तर आम्ही मग सुद्धा खेळलाय हा गेम. हां, मग तो गेम मी स्टार्ट केला. पहिला रोड शो. पहिले तर काय कलाकार मला म्हणायचे, "अरे काय तुझं होम मिनिस्टर असते रे? फक्त महिलांसाठी म्हणून लिहितो आणि जाहिरात टाकतो. काय असतं महिलांसाठी होम मिनिस्टर?" मग ते 2 तर बाई खेळत असतात त्या गेम शोमध्ये बांदेकर सरांच्या. मग तू कसं काय घेतो? म्हणजे म्हणायचं, आहे माझं." मी असं सांगायचो. म्हणजे अ, तुम्ही तुमचा कॉन्सेप्टच नव्याने इन्व्हेंट नव्याने केला इन्व्हेंट होता. केला. ओके. रोड शो नव्हता हां. हं, हं, हं. मला कोणीही पुरावा द्यावा 2005, 6, 7, 8 मधला, की मी त्यावेळेस मी होम मिनिस्टर करतो. म्हणजे मीपणा नाहीये. परमेश्वराने ती बुद्धी दिली. झालं ते साईनाथाने करून घेतलं. महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्यावरती तेवढं प्रेम केलं आणि मी आज हे झालो. पण त्यावेळेस नाही का, असं कोणीच नव्हतं. होम मिनिस्टर नावच नव्हतं काय. मग त्याला पुन्हा नाव आलं होम मिनिस्टर बरोबर खेळ रंगला पैठणीचा, खेळ पैठणीचा, खेळात रंगली पैठणी. पुन्हा हे नावं झाली तयार. पण पहिलं फक्त न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा. हा स्टार्टअप माझ्याकडे 2009 मधली जाहिरात आहे लोकमतची, बुढारीची, की त्यावेळेस मी जाहिरात सोडलेल्या. तिथून स्टार्टअप झाला माझा. याचा होम मिनिस्टरचा आणि मग गेम कशा घ्यायच्या? मग गेम डोकं थोडंसं चालवून मग तळ्यात-मळ्यात पहिला गेम, मग गणपतीचं गाणं. पहिले 3च माणसं होतो आम्ही. 2010, 11, 12 2च माणसं होतो आणि मग 15 पासून मला कळालं, की यार नाही याच्यामध्ये टीम असणं गरजेचं आहे. मग आम्ही 10-12 लोकांची टीम केली. 20 लोकं पुन्हा गेली. म्हणजे त्यावेळेस 5,000चा प्रवास आता 1.5 लाख 2 लाखापर्यंत गेला. पण आम्ही 3च लोक होतो सुरुवातीला. मी, माझी मिसेस आणि तो सचिन म्हणून. त्या सचिनने पण पुन्हा नंतर साथ सोडली. म्हणजे त्याच्या पर्सनल इश्यू प्रॉब्लेममुळं. पण आम्ही तिघा जणांनी स्टार्टअप केला होता. मग तेव्हाचे असे काही किस्से आहेत का जे अजून ते विसरले जात नाहीयेत? हां. एकदम मेमोरेबल असे? म्हणजे असं व्हायचं, की आम्ही लोकांकडे भेटायचो. काम ते द्यायचे, काम नाही द्यायचे. मग आम्ही फिरायचो, सगळीकडे फिरायचो. पण तो 2012 मध्ये एकदा फेमस झालो ना, कसं आहे मी एक सांगेल आजच्या मुलाखतीतून तुम्हाला, की एकदा तुम्ही फेमस झाला ना, तुम्ही असं जरी केलं ना, तर पब्लिक हसतं. आधी ते येस. कॉमेडी करावी लागायची, पंच काढायचे कसे,
त्याचं काही डोकंच नव्हतं ना. स्टार्टअप तर केला होता, पण ते चांगलं होत होतं. लोकांना ते आवडत होतं. मग महिलांची कनेक्शन म्हणजे महिलांना कसं बोलायचं, त्यांच्याशी कसं कोऑर्डिनेशन. आता काही-काही लोकं तर कसं बोलतात उद्धटपणे, मग ते वाईट वाटतं हं. पाहिल्यानंतर. मग त्यांना कसं आपलंसं करून बोलायचं, त्यांना हे वाटतं ना, की मग त्यावेळेस किस्से म्हणजे असे भारी-भारी एकच साडी, एकच मिक्सर, एकच कुकर असं हे होतं, की तेवढीच 3-4 बक्षीस असायची. हं. आणि काही-काही वेळेस असं व्हायचं, की "ऐ तू ₹10,000 घे हो. तू ती साडी बी आण, ते काय आण, करतो." मग आम्ही फॉलोअप केलं. "अहो सर ठेवा ना कार्यक्रम अहो, चांगला कार्यक्रम आहे सर प्लीज घ्या." आता तारीख नाही म्हणून सांगतो आम्ही. आता हं. किती आता काही-काही वेळेस तर असं येतं, "ओह डबल पेमेंट देतो, ते कॅन्सल करा आमची करा." असं करतात लोकं. पण नाही, एकदा तारीख दिली ना असे कित्येक लोक आहेत, की ज्यांना मी हो म्हणलं आणि हो म्हणजे होच. केलंच त्यांचा इव्हेंट. मी त्यांना कात्री मारली आणि दुसरीकडे गेलो असं नाही होत. आता लोकांना असं पण वाटतं, "अहो काय हो तुम्ही असं-असं म्हणताय." तुम्हाला देतो ना त्यांच्यापेक्षा डबल पेमेंट करतो. पण 30 तारीख पाहिजे. पण नाही करत मी 99 नाही 100% नाही म्हणून सांगतो. थोडंसं मग आता मध्यंतरी एक झालं, की जिकडं सह्याद्रीने एक इव्हेंट केला तसा. आणि तसे किस्से म्हणाल तर खूप मजेदार किस्से होते. कधी-कधी असं व्हायचं बाईकवर जायचो आम्ही. मग गाडी अशी स्टेजच्या मागे कुठेतरी लावायची. मग तिकडं ब्लेझर वगैरे घालायचा, तयार व्हायचं, स्टेजवर यायचं, गेमचा. मग आधीच स्वतःच अनाउन्समेंट करायची. मग महिला 30-40 महिला यायच्या, 50 यायच्या. मग त्यांना कन्व्हिन्स करावं लागायचं, की असा कार्यक्रम आहे. मग तुम्ही स्टेजवर या, लाजू नका. मी तुमचा भाऊ पार्टिसिपेट आहे. होत नसतील ना त्या? नाही हां, मी तुमचा भाऊ आहे. आणि मग त्यांना मग तसं करून मग सुरुवात मग उखाणे घ्यायला लावायचे. मग त्या उखाण्यावरनं थोडेसे टॉन्ट मारायचे. मग ते पण मी आधी सांगतो, की मी तुमचा भाऊ आहे, तुमचा भाऊजी आहे. तुम्ही घरातला समजा. मी तुमचं मन दुखवेल असं बोलणार नाही. पण कार्यक्रमाच्या विनोदीसाठी, विनोदी निर्मितीसाठी मला तुमच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून बोलावं लागेल. महिला समजून घेतात, बोलतात आणि मला तर कोणी कधीच काय म्हणत नाही. सगळे हसूनच घेतात. असा विषय आहे. पण आजपर्यंत असं कधी झालंय का आपलं जोकमध्ये कधी-कधी तोंडातून काहीतरी निघत असतं, मग त्याचा कधी इश्यू क्रिएट झालाय? अं, तसं नाही होऊन देत मी. पण ते शेवटी कसं आहे माहिती आहे का, अनुभवाचे बोल असतात ना. येस. आता एवढा अनुभव आहे. म्हणजे 2006 पासून मी कला क्षेत्रात काम करतोय. 10 पासून तरी होम मिनिस्टर होता. 16-17 वर्षाचा माझी जर्नी आहे. त्यामुळं होतं, पण ते सावरून घेतो मी. म्हणजे काही-काही कसं असतं, घरी त्या माऊलीला खूप टेन्शन आहे. तिथं माझ्या शोमध्ये येणारे प्रत्येकजण खूप टेन्शनमध्ये असते. घरचं काम, नवऱ्याचं काम, सगळे तिचं रोजचं रडगाणं करून ती तिथं आलेली असते. कधी-कधी नवरा भांडतो, नवरा मारतो सुद्धा एखाद्या माऊलीला. मग ती स्टेजवर येते. मग ती त्याचं टेन्शन, ते फ्रस्ट्रेशन आपल्याला काढायचा प्रयत्न करते. तर माऊली असू द्या, ताई असू द्या, असं करायचं आणि समजून घ्यायचं. होतं खूप भांडतात. म्हणजे वहिनी सगळ्यांना प्रणाम. सगळे भांडतात. पण ते हक्कानं भांडतात. त्यांचा तेवढा हक्क आहे माझ्यावर. बट आता सोशल मीडियावरती पण तुम्ही बरेच व्हिडिओज अपलोड करता आणि ते व्हायरलही जातात. मग असं कधी झालंय का, की त्या क्षणाला म्हणजे त्या महिलांना प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल होतो, मग घरच्या प्रेशरमुळे वगैरे ते व्हिडिओ डिलीट करणं किंवा अशा काही केसेस आलेत का? नाही 1-2दा झालं होतं. पण मी त्यांना समजवलं. तुम्ही पाहता कसं आता याच्यामध्ये एक असं आहे, की तुम्ही लोकाच्या मनासारखं करायला गेलात तर म्हणजे साध्या भाषेमध्ये तुम्ही आपण जगतो आपण स्वतःसाठी. हं. ओके. आपण समाजासाठी हे सगळं बोलणं झालं, बंपगिरी आहे. परंतु स्वतःसाठी पण काहीतरी आहे ना. समजा आपण लोकाच्या मनासारखं करायला गेलं तर आपल्या मनाला वाईट वाटेल. आपल्या मनासारखं करायला गेलं तर लोकांना वाईट वाटेल. तर तुम्हाला काय वाटतंय डिलीट करायचा का? मी करतो डिलीट. पण कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी मी सूचना दिलेल्या असतात. या कार्यक्रमाचे सर्व व्हिडिओ आम्ही सोशल मीडियाला अपलोड करतो किंवा हे करतो. त्यामुळं आधी आपण बोलताना किंवा सहभाग नोंदवा स्वइच्छेने नोंदवा. झाले तसे प्रकार. 1-2 वेळा डिलीट पण केले व्हिडिओ. त्याला काय लगेच माघार घ्यायची. हां बघा, त्या माऊलीला दुखवायचं नाहीये हं. आपल्याला. महत्त्वाचं तिचा संसार आहे, तिचं सगळं आहे. तर मी त्यांना सांगतो, "ताई 2 मिनिटात द्या, लगेच डिलीट करतो मी." पण सोशल मीडिया आहे म्हणजे ट्रोलिंग हा प्रकार तर येतोच. मग ते हां. स्टार्टिंगला कसं हँडल केलत तुम्ही? ट्रोलिंग म्हणजे विषय कसा झाला, आत्ता काय होतं माहिती आहे का? कमेंट "अरे बायका नाचवतात, हे हं. ते, साडीसाठी काही करते ती बाई." असं तसं नाही हो. तिच्यामध्ये गुण आहेत, तिच्यामध्ये कलागुण आहेत, तिच्यामध्ये एक टॅलेंट आहे. तिला बाहेर पडू द्या ना. तुम्हाला कोणी सांगितलं जज करायला? आणि जे कमेंट करणारे जे असतात ना हे, आता शिवी देता येत नाही याच्यामधून, नाहीतर मी भारी देतो शिवी. तर ते म्हणजे कमेंट करणाऱ्याला फॉलोवर असतात 222 हं. आणि त्यांनी 799 लोकांना फॉलो केलेलं असते. आणि त्याचा व्हिडिओ, त्याचा फोटो असतो असा, नाहीतर असा. गॉगल लावून ट्रॅक्टरवर किंवा असं कुठेतरी हात ठेवलेला असतो आणि असं उभा राहिला असतो. आणि त्याचा तो फोटो असतो आणि तो म्हणतो, "नालायक गिरी लावली ह्यांनी. महाराष्ट्राचा बिहार केला." अरे बिहार नाही केला बावळटा. त्यांना जगू दे ना, 50% आरक्षण आहे त्यांना. येस. त्यांना व्यासपीठ कधी मिळणार? तुला कोणी सांगितलं जज करायला?
तू तुझ्या बायकोला घरात ठेव. लोकांच्या बायकोला बोलायची काय गरज आहे तुला? तिच्या मनाने तिचा नवरा सोडतोय, ती डान्स करतीये, ती स्वतःसाठी जगतीये, ती एन्जॉय करते. 3 तास जगू दे ना वर्षातनं. आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस मी गावी होतो ना, तर महिला फेर धरायच्या, गाणी म्हणायच्या, फुगडी खेळायच्या, डान्स खेळायच्या. माझ्या आजीनी, माझ्या आईनी आम्ही पाहिलंय हे लहानपणी. काही-काही गेम्स त्यातले सुद्धा आहेत, की ते फुगडी, ते फू-फून एक गेम खेळतात. ते आधी व्हायचं, आता बंद आहे ना. मग महिलांना एक्सरसाइज काय आहे? असं करू द्या ना. वर्षातनं एकदा तिच्या मनासारखं जगू द्या ना. भले ते सोशल मीडियाला टाक. असे कित्येक शो आहेत, की शूट केले मी, टाकलेच नाही. का? हं. महिलांनी लय धिंगाणा घातलाय त्याच्यामध्ये. म्हणजे बिनधास्त नाचल्यात, काय केस मोकळे सोडून वगैरे. काही-काही व्हिडिओ आम्ही टाकत पण नाही. ओके. अशी व्हिडिओ आम्हाला वाटतं ना, की हे चुकीचं वाटतंय हं. पाहणाऱ्यांना. आम्हाला पण बहीण आहे, मुलगी आहे, आई आहे. आम्हालाही समजतं ना, असा विषय आहे. आता तुमच्या शोजमध्ये गिफ्ट पण खूप मोठमोठे असतात आणि महिला तर गिफ्टसाठी काहीही करू शकतात. मग असं कधी झालंय का, की त्यांच्यातच वादावादी झाले, ते प्रकरण तुमच्यासाठी आउट ऑफ कंट्रोल झालंय? खूप वेळा होतं. म्हणजे काय असतं माहीत आहे का? त्या माऊलीचे मी सांगताना हे सांगून टाकतो, की आधी बघा, हा जो कार्यक्रम आहे ना, हा जगण्यासाठी आहे. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, टू व्हीलर गाडी, फोर व्हीलर गाडी, पिठाची चक्की, काय शिलाई मशीन, या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. सोबत काहीच येणार नाही. आज जर तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल ना, देवाला उद्या तुम्ही म्हणले 10 करोड देतो. मला फक्त 10 मिनिटं वाढवून दे जगायचे. नाही देणार आहे. मग ते 10 मिनिटं पुन्हा मागण्यापेक्षा आज जगून घ्या. मनमुराद सोडून द्या. नाही मिळली गाडी, नाही. तुम्ही असं एक जरी माऊली असेल, की बाबा माझ्या आयुष्यात पैठणीच नाही, असा हात वर करा. मी माझ्याकडनं भाऊ म्हणून तुम्हाला पैठणी पाठवतो वर्षाखेरी. कधी म्हणाल तेव्हा रक्षाबंधनला पाठवतो. असं म्हणतो मी. पैठणीपेक्षा, बक्षिसापेक्षा आनंद घ्या. भांडणं अशी झाली, काही-काही महिला अशा असतात. आता एक टोळीच आहे काही-काही ठिकाणी तर. पिंपरी चिंचवडला किंवा इकडं, की त्या महिला सगळीकडे फिरतात. म्हणजे इथं पण, हं. इथं पण, इथं पण, इथं पण, इथं पण. मग त्यावेळेस त्यांना समजावं लागतं, की ताई हा प्रभागातला कार्यक्रम आहे. याच प्रभागापुरता आहे. ओके. खूप ट्रोल म्हणजे मग पुन्हा कमेंट करतात. "हॅलो, ते असं-असं झालं. तुम्हाला कोणी सांगितलं होतं? आम्हाला का आउट केलं?" पण मग आयोजकांनी आम्हाला बरं झालं तुम्ही छान प्रश्न विचारला. आयोजकांनी आम्हाला सांगितलं असतं, आपला प्रभाग क्रमांक 22 आहे. तर 22 मधलीच महिला पाहिजे. तिला वोटिंग पाहिजे. तिला मतदान पाहिजे. कारण की त्यांचा फायदा आहे ना त्याच्यामध्ये. समजा ते आता टू व्हीलर गाडी आहे. गाडीची किंमत ₹1,00,000 ₹1,25,00,000 असते. ती जर दुसऱ्या प्रभागात गेली, तर मग त्या प्रभागाचा काय फायदा? मग त्या उमेदवाराचा काय फायदा? कारण की माझे कार्यक्रम राजकीय लोकच घेतात असं नाहीये. आपलं सामाजिक लोकं घेतात असंच नाही. राजकीय लोकं घेतात ना. आणि 99% आता तर बेस्ट होम मिनिस्टर राजकीय कार्यक्रमावरतीच आहे सगळा. म्हणजे राजकीय लोकांच्या प्रचारासाठी. राजकीय लोकांचे बर्थडे, त्यांच्या मुलांचे बर्थडे, प्रचार, सभा, गर्दी गोळा करणं असं आहे ते. आता तुमची स्टाईल एकदमच हटके असते. पण आणखी एक गोष्ट हायलाइट होते म्हणजे तुम्ही भरपूर सोनं वगैरे घालून जाता. तर त्याच्यामागचं रिझन काय आहे? हां. नाही विषय कसा आहे, मी आधी म्हणजे याच्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे माझी. मी पहिल्यांदा ज्यावेळेस गावी गेलो होतो पुण्यातनं, म्हणजे घरी घेतच नव्हते ना मला. मी पळून आलो, हे झालं. मग मी लग्न गेलो पण करून टाकलं. नाही लग्नाच्या आधीची ती गोष्ट आहे. ओके. मग एक चैन तेव्हा स्वर्ग ज्वेलर्स जे आहे ना हं, 1 हं, ग्राम हं. गोल्ड, सोने से कम नहीं, खोने का गम नहीं. तर ते होतं. मग त्यातली एक चैन मी त्यावेळेस 700 का ₹1200 ला समथिंग ती चैन घालून गावी गेलो होतो. आणि नुसतं फक्त अशी चैन होती. मग ती दिसायला अशी जाड होती जरा, की 2-3 तोळ्याची वगैरे असेल. आणि मी गावी गेलो. मग एक जणाने असं बघितलं. मी मस्त मूडमध्ये होतो आणि ते भारी वाटत होतं शर्टमध्ये. वाटतं ना आपण ज्यावेळेस पुण्यातनं हां. गावाकडे गेलेला माणूस कसा असतो. म्हणजे आउट ऑफ काय त्याला म्हणतात पुण्यावरून परत आलाय सिटीमध्ये राहून एक 6 महिन्यानं. तिने अशी त्या व्यक्तीने अशी चैन माझी बघितली. काय ते झालं डुप्लिकेट आहे होय. मी म्हणलं सोन्याची कशी केली तू? असलं लागलं ना, ती काढली आमच्या इथे तळ आहे त्या तळ्यात फेकून दिली. म्हणलं ज्या दिवशी घालीन ना सोन्याचीच घालीन. सोनंच घालणार. आता कधीच वापरणार. मग त्यावेळेस ते पहिलं मग त्यामुळं ते मला लागलं ना, मग मला जेवढं सोन्याची त्या हळू वाढत गेली माझी ती इच्छा. पण मग आता घालतो आणि मी दाखवण्यासाठी नाही, पण ज्यांनी आपला तिरस्कार केलाय ना, त्यासाठी. कारण लोकांनी खूप हर्ट केलंय. म्हणून काही-काही लोकांना "अरे काय आहे?" असं-असं असं लोकं हे करायचे. त्यासाठी मी एक माझ्याकडे एक शेर आहे त्यासाठी नाही का, जिसने मुझे ठुकराया था मेरा वक्त देखकर, एक दिन ऐसा वक्त लाऊंगा, उन्हें भी साला मिलना पडेगा मेरा वक्त लेकर. वाह! लोकं कॉल करतात, "अरे यार माझ्या इकडे आहे, तो येतोय, माझी तिथं ही राहते, माझा तो तिथं हा राहतोय. फक्त फोटो काढायचा आहे यार. 2 मिनिटं फक्त थांब ना त्यांच्या घरापासून जाणार आहेस तू किंवा तू तिथं जातोय ना, फक्त त्यांना भेट ना." कारण की लोकांनी खूप आधी इग्नोर केलंय. हं. खूप असं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. मी लोड घेत नाही, पण ठेवलेलं आहे. त्यामुळं मग की जिन्होंने ठुकराया था मेरा वक्त देखकर ऐसा वक्त आणि तो वक्त आणला, ती वेळ आणली. ती वेळ महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रेमामुळं, या मातामाऊलींच्या प्रेमामुळं, माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळं आणि सगळ्यात पहिलं साईनाथाच्या कृपेमुळं,
की बाबांचे आशीर्वाद, श्रद्धा, सबुरी आणि ते बाबांनी करून दाखवलं माझ्याकडनं, करून घेतलं. आणि आजकाल लोकांचं असं असतं, की नाही बाबा तो मोठा माणूस झाला, मग इगो आला किंवा मोठा झाला म्हणून बदलला. बदललेलं नसतं. तुम्ही काही काळापूर्वी लोकांना तसं ट्रीट हां, केलेलं असतं. ते राहतं लक्षात. ते राहतं लक्षात. तुम्ही आम्हाला हिणवलंय ना, येस. मग आम्ही दाखवणार ना. आम्ही आज झालोय ना. त्यावेळेला त्यांना नाही वाटलं आपण चुकीचं करतोय. पण आज आपण जे करतोय ते त्यांना चुकीचं चुकीचं वाटतं. वाटतं. बरोबर ना. आपला बाब्या लोकांचं कार्टच असतं. बरोबर आहे. मग तसा तो विषय झालेला. त्यामुळे ते डोक्यामध्ये बसलेलं आहे ना आपल्या. त्यामुळे मग आपण स्टाईलमध्ये आपण हे करतो. माझी सुरुवातीला स्कूटी होती. आज फॉर्च्युनर गाडी आहे. लोकांना वाटतं, "अरे, याच्यामागे खूप स्ट्रगल केलंय मी." येस. रात्र-रात्र आता एक जण परवा दिवशी म्हणला, गावी गेल्यावर माझा एक मित्रच आहे असा, "तुझं काय राव," म्हणला, "गाडी-बिडी मस्त फिरतोय. काय तुला म्हणला बघ शेतकऱ्याचं याचं कसं आहे तसं आहे." दादा म्हणलं, "एक काम कर, तू फक्त 8 दिवस माझ्याबरोबर गाडीत फिरून बघ, तुला समजेल की त्रास काय असतो." नांदेडला कार्यक्रम, नांदेड टू कोल्हापूर रात्रभर गाडीत पाय सुजतात. संध्याकाळी 3-4 तास उभं राहायचं. जेवण केलं की गाडीत बसायचंय, की लगेच उद्याच्या कार्यक्रमासाठी तिकडे पोहोचायचंय. पहाटे पोहोचतो आम्ही. पहाटे पोहोचलं की 3-4 तास झोपू. तेवढंच आयोजक म्हणतो, "सर आपण थोडंसं भेटून चर्चा करूया संध्याकाळच्या शोची." तो उठवायला येतो. ते उठलं की झालं की 5-6 तास पुन्हा तयारीला लागायचं. पुन्हा शोला यायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा ही खूप सर्कस आहे. 4 दिवस फिरून बघावं फक्त माणसाने. ज्याला बॅकग्राऊंडची वाटतं ना स्टोरी कुणालाच माहीत काय नसते. नसते. स्टेजवर येताना फक्त स्माईल्स हवा. पण याच्या मागे तो कलाकार किती तडफडतो ना, म्हणजे पाय सुजतात. त्याला गोळ्यांनी वगैरे काय आता किती वेळा तर मी सलाईन लावून शो केले. सलाईन म्हणजे लिटरली सलाईन काढलंय स्टेजवर. माझ्या YouTubeला व्हिडिओ आहेत बघा, Instaला व्हिडिओ आहेत, की सलाईन आणि चालू शोमधून जाऊन सलाईन लावून येऊन मी पण शो केलाय, सह्याद्रीने पण शो केलाय, की चालू शोमधून गेलो. त्याच्यामागे खूप स्ट्रगल आहे. वाटतं तेवढं नाही. कॉपी नाहीये ही. मध्ये एक तुमचा सोशल मीडियाला व्हिडिओ पण बघितला. तुमचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि तुम्हाला धरून नेऊन स्टेजवरती उभा करावं लागलं होतं. तर तो काय किस्सा होता? विषय असा होता, शिवजयंतीचा कार्यक्रम धाराशिवला होता आणि स्टेजचं आणि माझं ते अंदाजच नाही आला मला. मी गेम दाखवत होतो आणि प्रत्येक गेम मी बनवली आहे. त्यामुळं मी स्वतः दाखवतो. मी माझ्या स्टाफमध्ये कुणाला नाही, आता आमचे मॅनेजर दत्ता शिंदे सर आहेत. त्यांना सांगतो कधीतरी. नाहीतर मी स्वतः दाखवतो आणि मी दाखवायला गेलो आणि फळ्या अशा खालीवर होत्या. माझा पाय त्यात गेला. असं झालं पूर्णपणे ट्विस्ट झाला म्हणजे हा गुडघा. पाय माझा हे गेला, बापरे! मोडलाच. आणि माझे पुढे 16 दिवस बुकिंग आहे शिवजयंती आणि महिला दिवसाची. तारखा तर घेतल्यात, लोकांना पर्यायच नाही. मग ते डॉक्टर म्हणले, "तुम्हाला ते फ्रॅक्चर झालंय, तुम्ही हे करा आणि ते सगळे शो कॅन्सल करा. तुमच्या स्वतःपेक्षा हे आहे का?" मी म्हटलं, "नाही, असं नाही होणार." मी दोघा-तिघांना कॉल केले कन्विन्स करायला, पण कोणीच ॲग्री होत नव्हतं. नाही म्हणे, "तुम्ही येऊन स्टेजवर बसायचंय फक्त. शो नाही होत आहे. तुम्ही स्टेजवर बसा, स्टेजवरनं बोला, स्टेजवरती सांगा, असं गेम घ्या. आमची माणसं करून घेतील, पण तुम्ही आले पाहिजे." म्हटलं, एवढं प्रेम कमवलं यार म्हटलं. जायचं. तर मग त्यावेळेस मला खूप साथ दिली. माझ्याकडे जो ड्रायव्हर होता, माझा मॅनेजर दत्ता शिंदे, माझी मुलगी, माझी टीम, माझा मेहुणा बंटी म्हणून आहे. या सगळ्यांनी खूप साथ दिली, की नाही आपण करू शकतो. आणि असं मी विचार केला समजा मी जर नाही केला कार्यक्रम, तर या 10 जणांचं सगळ्यांचं नुकसान होणार माझ्यामुळं. मग मी काय केलं, ते आता नवीन फ्रॅक्चरचं ते आले पट्टी बांधून, ते हं. सगळं पॅक करायचं पायाला आणि मला उचलून स्टेजवर नेऊन सोडायचे आणि मी म्हणजे मला उभाच राहते. मी सह्याद्रीच्या खांद्यावरती हात टाकायचो आणि जे काय असेल ते गेम्स घ्यायचो. माझा पाय मोडला होता. डॉक्टर म्हणले, "तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. 4-5 लाख रुपये खर्च आहे." माझी स्टारची पॉलिसी होती. करू शकत होतो मी, पण नाही केलं. मी शो केले पहिले. सगळे शो केले. 16 दिवस सलग शो केले. केले शो. पुन्हा डॉक्टरकडे गेलो. म्हणलं, "आता करा काय करायचं ते." आणि प्रेम एवढं ना लोकांचं, की सेल्फीसाठी गर्दी. अक्षरशः मी असा पाय ठेवून बसल्याचं ना, की बाजूला महिला अशी येऊन बसायच्या आणि फोटो काढायच्या. मला माझ्यावरती वाटायचं, "अरे यार, काय करू?" असं वाटायचं. पटकन उभा राहून, "ताई, छान फोटो काढा तुमच्याबरोबर." चांगलं वाटत नाही. अशा महिला बसायच्या खुर्चीवर. मला बसताच येत नव्हतं. गाडीमध्ये सुद्धा पूर्ण सीट फोल्ड करायचं, त्याच्या खाली एक बॅग लावायची आणि गाडीत असं कारण ते पाय असा खाली केला ना, की पेन व्हायचा. हं. आणि मग असं करून मी जवळ 16 का 17 दिवस शो केले. ते पण पुण्याच्या बाहेर. पुण्यातच नव्हतो. सगळे बाहेर-बाहेर शो होते. प्रत्येक शोला 2 बाउन्सर मला उचलून घेऊन जायचे. एंट्रीच उचलून. मी मस्त आता स्टाईलमध्ये येतो ना, असं उचलूनच घेऊन जायचे डायरेक्ट. गाडीतनं काढलं ना, की डायरेक्ट स्टेजवर आणि मग खुर्ची. असे शो केले. स्ट्रगल प्रत्येकाचं असतं. पण नंतर त्याचं फळ खायला सगळे असतात. तसंच आता आपण बघतोय होम मिनिस्टर बरेच जण करतायत. हां. तर त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? बरेच जण करतात म्हणजे विषय कसा झाला माहिती आहे का? यांना आयतं जे मिळतं ना, शेवटी कसं आहे, माझी स्पर्धा जगात कोणाशीही नाहीये. म्हणजे साध्या भाषेत ना,
की जे आता कॉपी करतात. आता मला म्हणतात बरेच जण महिलाही म्हणतात कॉपी करतात तुमच्या ते तुमची कॉपी करून त्यांनी शो केला. मग मी म्हणतो कॉपी ही ब्रँडची होते. कोणाची होत नाही. कॉपी ब्रँडचीच होते. त्यामुळे आपला ब्रँड आहे ना, त्यामुळे काही लोड नाही घ्यायचा. दुसरी गोष्ट एखादा पक्षी ज्यावेळेस फांदीवरती बसतो ना, ती फांदी तुटते. फांदी तुटल्यानंतर त्याला त्याची भीती नसते. कारण की त्याचा विश्वास त्याच्या पंखावर असतो. त्या पंखावर तो भरारी घेऊ शकतो. तसं आपल्यामध्ये हे आहे, सामर्थ्य आहे. आपल्यामध्ये टॅलेंट आहे आणि आपल्यासारखं बाप टॅलेंट कोणाकडे नाही हे आपल्याला माहिती आहे. कारण की देव कचरा नाही बनवत. देव सगळ्यांना चांगलंच बनवतो. बरोबर. आपल्यासारखा माणूस दुसरा नाहीये हे स्वतःला सांगायचं. कॉपी करतात ना, तुम्ही कितीही कॉपी करा. काही फरक पडत नाही. आपण नवीन तयार करू आणि तुम्ही कॉपी किती वेळ करू शकताल? आपण पुन्हा नव्यानं उभं राहू. त्यामुळे त्यांना हे कळत नाहीये. साध्या भाषेत नाही का, कर्म कर्म अच्छा करो, किस्मत तुम्हारी दासी है. कहा मथुरा और कहा काशी है. सगळं आपल्या जवळ आहे. त्यामुळं आपण चांगलं काम करायचं. कॉपी करता त्यांना करू द्या. कॉपी ब्रँडची होते. येस. चुकतंय काय होतं माहिती आहे का? ते कॉपी करून ॲग्री होत नाहीत. ते महत्वाचं ॲटलीस्ट आहे. क्रेडिट त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. हां. मग मी म्हणतो जाऊ दे चला, आपण करतोय ना. आपलं बंधन आहे ना दुकान आणि आपलं बंद पाडू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण की आपण बनवलंय. तुम्ही हातातनं न्याल. इथलं कोणीच नेऊ शकत नाही. कारण की आपलं कर्म चांगलं आहे. मी म्हणतो काही मी किती चुकीचं वागू द्या. तर आरशासमोर बघितल्यावर स्वतःच्या डोळ्यात नजरेत नजर टाकून जर मी पाहिलं ना, चल भाऊ मी चुकीचं वागलो नाही. हा एवढा स्वाभिमान जीवन ठेवलाय. त्या माणसाने म्हणावं, छातीवर हात ठेवावा, मी क्रांती मळेगावकरची थोडी पण कॉपी नाही केली. आता तर जसं पावसाळ्यामध्ये बेडकं येतात ना थर-थर-थर-थर. आता इलेक्शनमध्ये तर नाही का, ज्याला अक्कल नावाचं बक्कल नाही तो पण, "नमस्कार, 5,000 कार्यक्रम झाले, 10,000." अरे बावळ्या, 5,000 करायला मला 19 वर्ष गेले. तू 13व्याच्या दिवशी उगवलायस. तुला 8-9 महिने नाही झाले. आय एम द स्टार. नसतंय दादा तसं. येडा आहे का तू? तसं नसतंय. त्यासाठी लय घासावी लागते. ते घासली आम्ही. अनुभवाचे बोल आहे ते. 4 दिवस. कसं असतं माहिती आहे का? झेंडूच्या फुलाला किंमत दसऱ्याच्या दिवशी असते. आपण गुलाब होऊन राहायचंय. 12 महिने चालला असं राहायचं ना, की म्हणलं पाहिजे भाऊ ब्रँड आहे. बास एकदा सीझन संपला ना म्हणजे इलेक्शन पिरियड, गणपती, नवरात्र त्यांनाही ऑप्शन नाही आहेत ना. येस. तसं आणि बरेच जण म्हणतात, "अरे तो हा एवढे पैसे घेतो, तो तेवढा घेतो. तुम्ही एवढे का म्हणता?" त्यांना मी सांगतो, मॉलमध्ये गेलात ना, पार्ले 5ला येतो. हेड एंड सी 18ला येतो. त्याच्यावर गेला तर 25ला येतो. ते तुमच्याकडे किती आहे त्याच्यावर तर तो माणूस ठरवतो. बरोबर आहे. तुम्हाला पार्ले घ्यायचा आहे, मोनॅको घ्यायचा आहे, हेड एंड सी घ्यायचा आहे. माझी त्याची तुलना करू नका. कारण की देवानं मला माझ्यासाठी बनवलंय. मी दुसऱ्याच्या बरोबरीत येत नाही. म्हणजे हा इगो नाही. कारण की मला वेगळं बनवलंय ना. मी का त्याच्याबरोबर होम मिनिस्टर आता म्हणतात की ते पण होम मिनिस्टर करतात आणि ते असे आहेत आणि ते तसे आहेत. मी कोणाचं आहे मी म्हणतो दादा मला कोणाचंही सांगू नका. होम मिनिस्टर म्हणजे सगळेच होम मिनिस्टर चालवणारा कोण आहे तो त्याच्यावरती डिपेंड आहे. मी महाराजांना मानतो. आपण मावळा आहे महाराजांचा कट्टर. असं म्हणजे करणारे काय करतात आणि तुम्ही काय लेव्हलनं करता ते बघतच नाहीत आणि कॉपी करणारा तर काय नाही बिंदास करा बाबा. नाही का? बिनधास्त करा माझं काही मत नाही. फक्त काय होतं माहिती आहे का? तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. आता परवा मी रील्सचा गेम पाहिला. त्याला 6 मिलियन व्ह्यूज आहेत माझ्या YouTubeला. माझी मम्मी ना घरामध्ये माझ्या ब्लेझरचं बक्कल निघालं होतं. तर ते ती लावत होती आणि तो दोर असा नाही का आपण असं महिलाही करतात. तो जास्त काढला होता तिनं ते डबल. ते ववलं तिनं ते केलं ते हे केलं आणि मग पुन्हा तिनं तो असा गुंडाळला. नाही का? तिला खूप वेळ गेला. आणि ती मजेशीर गुंडाळत होती. एकाच हातात दोरा होता. अरे म्हणलं आपण ह्याचा गेम करू शकतो. मग मी ते रस्सी आणली. त्या रस्सीमध्ये ते हे टाकलं दोरा. मग ते असा ओढून बघेल. हां म्हटलं 5 महिला उभा करायच्या. मग हा गेम. असे गेम तयार होतात हो. मग हे लोकं काय करतात माहिती आहे का? चला लगेच पाहिला गेम लगेच कॉपी करतात. लगेच झालं. माझं मत आहे की तुम्ही काय ते करा. येस. तोपर्यंत तुमच्या मागे गर्दी नाही होणार. सेल्फीलाही नाही होणार आणि कशाला नाही होणार. मग उपयोगच नाही. मग हे लोकं पूर्णपणे त्याची कॉपी मारतात आणि मला वाईट वाटतं कधी-कधी रील अरे यार! किती चुकीच्या पद्धतीने करतात आहे. पण बोलू शकत नाहीये. कारण की आपला अधिकार नाही येत आहे. आणि हे सगळे आपल्यापासूनच शिकून गेले त्यामुळं चांगलं वाटतं. त्यांना असं वाटतं की मैं पैलवान. तसं नसतं होत. गधा पैलवान नाही होत कधी. साध्या भाषेत एक एक स्टोरी मी ऐकली होती, की त्यांचं मत, आपलं मत आणि मतामध्ये कसं राहतं, की गाढव आणि वाघ जंगलातनं चालले होते आणि गाढव म्हणला, "काय हिरवंगार ते काय सिंह म्हणला, "हिरवं गवत आहे." गाढव म्हणला, "नाही, नाही." म्हणला, "हिरवं आणि पिवळं गवत आहे." म्हणजे सिंहाकडे गेले सगळेजण. मग सिंहाला म्हणले, "बघा राजसाहेब, मी यांना सांगतोय, की गवत हिरवंगार आहे." तर म्हणते, "हिरवं आणि पिवळं आहे."
कोणाचं बरोबर आहे? तर म्हणला, "बरोबर आहे." म्हणला, "वा गाढवाचंच बरोबर आहे." तो म्हणला, "कसं काय रायसाहेब?" असं-असं म्हणला सिंहाला म्हणला. तर ते म्हणला, "त्याची चुकी नाही. तो गाढवाच्या नादी कशाला लागला? तुला कळतंय ना? तो गाढव आहे. हां म्हणून सोडून दे. तुझ्या शिकारीपुरतं बघ ना तू." तर तसं मी येड्याच्या नादी लागतच नाही. "भाऊ तुझं खरं आहे, सोडून द्या." कोणाची कमेंट आली, ब्लॉक ऑप्शन आहे ना मोबाईलमध्ये. येस. कुठं त्याच्या नादी लागत बसता. ते वाचायचं. 1-2 करण्यापेक्षा ते वाचून एक बटन दाबायचं, ब्लॉक करायचं. कंपनीनं फोन दिलाय, फोन माझा आहे. ब्लॉक मारला, विषय संपला. तो किती कमेंट कर, पण दुसऱ्या आयडीहून आली. ब्लॉक. भांडत नाही बसायचं. आयुष्य छोटं आहे हो. कुठं भांडत बसता कोणाशी? आणखी एक म्हणजे महिला वर्गाचं तर प्रचंड प्रेम आहे तुमच्यावरती. मग असं कधी होतं का म्हणजे तुम्ही शोला असताना बरेच फनी मोमेंट्स वगैरे होतात. मग कधी-कधी महिला पण तुमच्याशी खूप जास्त कनेक्ट होतात. मग घरी गेल्यानंतर मिसेसची काय रिएक्शन असते? मिसेसची काय रिएक्शन असते? येस. चांगला प्रश्न आहे. पण एक दुसरी गोष्ट अशी आहे, की तिचा माझ्यावर विश्वास आहे. तिकडे सगळं संपून जातं. नाही तरी पण एक जेलसी असते ना. नाही ना, कारण की आहे तसा विषय होतो. पण मग तिकडं मग मी स्वतःला तरुण समजतो. चला म्हणजे आपण अजून हँडसमच दिसतोय बायकोच्या नजरेमध्ये. तर तिला माहिती आहे, की नाही माझा स्वभाव चांगला आहे आणि मी कोणाशी जास्त याच्यात पडत नाही. ताई, मावशी, माऊली त्यांचं प्रेम असतं. तेवढा उत्साह असतो आणि मी जो काय आहे तो त्यांच्यामुळेच आहे आज. या महिलांमुळेच आहे, माता-माऊलींमुळेच आहे. त्यामुळे मी तमाम माता-माऊलींचा आज पॉडकास्टच्या माध्यमातून आभार मानतो, की तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, एवढं मोठं केलं. त्यामुळं खूप भारी वाटतं, की ज्यावेळेस आपण कार्यक्रम करतो किंवा तुमच्याशी दुःख वाटून घ्यायला आणि गरजू महिलांना मदतीचा हात द्यायला खूप छान वाटतं. आता गरजू महिलांवरून मला डोक्यात आलं, की तुम्ही खूप म्हणजे नाही का सामान्य महिलांकडे जास्त कल असतो तुमचा. नाही कारण की मी सामान्य आहे ना हो. मी अजूनही सामान्यच आहे. म्हणजे काय माहिती आहे का, समजा तुमच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे हं, हं, हं. किंवा तुमच्याकडे आता आता माझा हा 17 प्रो. आता तुमच्याकडे समजा तुमच्याकडे 17 प्रो आहे आणि मी तुम्हाला उद्या म्हणलं Samsungचा 12,000 चा दिला, तर तुम्ही काय करणार घेणार आणि याच्या येस. अजून किंमत काय नाही किंमत. राहणार. पण जर ती गरजूला दिली ना, साला ते आठवण काढणार ना. कित्येक असे किस्से आहेत. म्हणजे परवा-परवा तर एक महिला अशी म्हणली, "माझा नवरा 4 चाकी गाडी चालवत नाही, ढकलतो. भंगार विकणारा, गोळा घालणारा. तिला फोर व्हीलर मिळालेलं की माझ्या शोमध्ये." किती भारी वाटलं तिथे असेल. कधी पार्शालिटी वगैरे होते? नाही तसं नाही. विषय कसा होतो माहिती आहे का? कल म्हणण्यापेक्षा शेवटी आपल्याकडे जजचंच काम आहे साध्या भाषेत. हं. सगळ्यांना आपण समान. समोर पाहिलं ना, मला सांगा तुम्ही जिंकले किंवा तुमची मैत्रीण जिंकली किंवा त्यांची मैत्रीण, असं आईजोक म्हणा, "अरे वाह, 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 वाह! त्यांना जिंकवलं, तुम्हाला 50,000 जास्त घ्या." म्हणणार आहेत का? नाही. नाही. कोणीही जिंकू द्या. आपल्याला तेवढंच पेमेंट आहे ना. मग आपण करताना चांगलं काम करायला काय वाईट जातंय? मला सांगा ना, काय चुकीचं आहे? गरजूला मदत होतीये ना, तर ती वस्तू चांगल्याच्या घरी म्हणजे गरजूच्या तुमच्याकडे टीव्ही आहे, तुमच्याकडे फ्रिज आहे, वॉशिंग मशीन आहे. मग तुम्हाला मिळालं तर तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. पण जर गरजूला मिळालं, हां, तुम्ही जिंकलात ना, तर ते नशीब शेवटी मी काही जरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या नशिबात असेल तर ते मिळणारच आहे. मी कितीही चिटिंग करू द्या. मी नाही करू शकत कारण की कॅमेरे आहेत, एवढे आहेत. पण काय-काय बायका येतात म्हणा, "हं, तुम्ही चिटिंग केली, चिटिंग केली." माऊली तुम्ही कॅमेऱ्यात जाऊन बघा. माझ्याकडे एकच पर्याय असतो. मग जास्त उद्धटपणे बोललं, तर मग सह्याद्रीला म्हणतो, "सह्याद्री त्यांना समजावून सांग." नाहीतर लेडीज म्हणू "ताई, यांना खाली जाऊ द्या." पण होतो खूप त्रास होतो म्हणजे नाही का, असं गाडीत बसलं ना, तर गाडीत मी ज्यावेळेस शो संपतो ना, गाडीत बसतो ना, असं बसलो असतो. मागं बडबड ना, "बंद करा थोबाडं," असं सगळ्यांना म्हणतो. ड्रायव्हरला हॉर्न सुद्धा वाजवून देत नाही मी. कारण की ते 4 तास नाही का, सगळं असं हे झालेलं असतं. आणि तुमचे 365 दिवस त्याच गोष्टीमध्ये आहेत रोज-रोज. हां. आणि कसं आहे बघा ना, कलाकारांचं ते लक्ष्मीकांत बेर्डेंचा म्हणजे एक चित्रपट आहे बघा नाही का, "मायबाप आम्ही खांदा हलवला तुम्ही हसलात, आम्ही मान हलवली तुम्ही हसलात, आम्ही केसात हात घातला तुम्ही हसलात." पण कलाकाराचं दुःख खूप वेगळं आहे. तसं हे दुःख म्हणजे असं ना, की सांगू शकत नाही. विचार करा ना, आज माझा कार्यक्रम आता आज कडा आष्टीला आहे. उद्याचा कार्यक्रम तिथून धाराशिवला आहे. हे 90 किलोमीटर डिस्टन्स पार करून तिथं जायचंय. आज संध्याकाळी जो खेळ मांडला होता, तोच खेळ उद्या नव्यानं मांडायचा आहे. आणि तीच एनर्जी घेऊन. तीच एनर्जी घेऊन. लोकं उगाच बोलवत नाहीत. बरोबर. पुणे जिल्ह्याच्या बाहेर होम मिनिस्टर करणारे पुण्यातले एखाद दुसरा असेल कोणतरी. आता मी महाराष्ट्रभर करतो. मी कोची, बेंगलोर, कर्नाटक, गुजरात, अहमदाबाद, अ, गडचिरोली म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो मी शोसाठी. रिक्वायरमेंट येतात. आता आजच मला ओडिसावरनं फोन आलाय. बापरे! आणि एक ब्राह्मण संघ आहे आपला. आता सिंगापूरला इन्क्वायरी आहे. सिंगापूरला 3 दिवस इव्हेंट करायची. म्हणजे मला वाटतं जुलै-ऑगस्टमध्ये काहीतरी चाललंय त्यांचं. सिंगापूरला आउट ऑफ इंडिया सुद्धा, की नाही तुम्हाला बोलवायचंय.
ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस लोकं ते ॲक्सेप्ट करतात. फक्त जे मोजकी लोकं असतात ना हाताच्या बोटावरती, की जे कमेंट करणार किंवा पाय ओढण्याचं काम करणार, हं. त्यांना हात जोडून सांगणं आहे माझं, "दादा हो, काही होत नाहीये." कारण की तो माणूस त्यातनं गेलेला असतो. आता सूरज चव्हाणला आधी लोकांनी नावं ठेवली. बरोबर आहे. शिव्या घातल्या, "काय बावळटपणा करतो, काय करतो काय?" आता त्यांनी ते बावळटपणा करून सगळं कमवलं. म्हणून तर त्या कोणत्या म्हटलंय, "वेडी लोकच इतिहास घडवतात, येस. शहाणी लोकं नाही इतिहास घडवत." तसं तो यातनं असं सुरुवात झाली. सह्याद्रीला या फील्डमध्ये कधी आणलत तुम्ही? सह्याद्रीला म्हणजे सह्याद्री लोकं म्हणतात ना, की माझी लेक आहे, माझं हे आहे. मी सह्याद्रीला वाघ म्हणतो, वाघीण सुद्धा नाही, वाघ म्हणतो, की तिच्याबद्दल कौतुक किती करू तेवढे शब्द कमी आहेत. पहिलं मला मुलगा पाहिजे होता पहिला, असं माझं हे होतं बरं का. मी आज कबूल करतो. पण ती चूक झाली माझी, की मी आधी वाटायचं मला मुलगा हवा, मुलगा हवा. पण माझ्या मुलीनेच एवढं काम केलं ना, तिचं सह्याद्री नाव ठेवण्यामागे पण एक कारण आहे बरं, की सह्याद्री वाहिनी माहिती आहे हां, का? येस. न्यूज आधी होतं हो, ना, हो. सह्याद्री आम्ही लहानपणी सह्याद्री ते पाहतात सह्याद्री गुडगुडून, गुडगुडून असं असं म्युझिक गोल-गोल फिरत त्याचं फिरत लोगो यायचं नाव यायचा. यायचं आणि लहानपणीपासून ते अट्रॅक्शन होतं. मला वाटलं की मला मुलगा होईल. मग मुलगा झाल्यावर नाव काय ठेवायचं? मुलगी झाल्यावर काय? पण नाही म्हटलं. मुलगी झाली. मला हिला वाघीण बनवायचं नाही तर वाघ बनवायचं. सह्याद्री नाव ठेवलं. परत आणि तुम्ही मला 1000 नाही 100 कितीही लोकं उभा करा. एक सह्याद्री नाव सापडणार नाही तुम्हाला अख्ख्या पुण्यात सुद्धा. दाखवा मला की सह्याद्री नाव नाहीये. क्रांती मुलामध्ये कोणाचंच नाव नाहीये. मला असं वेगळं पाहिजे, की नाव ऐकून अरे असं असायला पाहिजे. बऱ्याच वेळेला क्रांतीताई आहेत का असं काय-काय म्हणतात लोकं. असा पण विषय होतो. त्यामुळं सह्याद्रीची स्टोरी सह्याद्री ली मेरिडियनमध्ये तिच्या मम्मीला पोटात कळा यायला चालू झाल्या. तिथून हॉस्पिटलला नेलं. तिकडे तिची डिलिव्हरी झाली. तारीख होती 24/12/12. पवारसाहेबांचा बर्थडे 12/12/12. तिचं वय 24 + 12 36 पुन्हा 12 48 प्लस केलं तर 8 आणि 4 12 आणि खूप लकी आहे. खूप लकी आहे मी सह्याद्रीच्या बाबतीत. मला म्हणजे तिचं एवढं कौतुक वाटतं ना, की तिनं मी तिचं बालपणच हिरावून घेतलं. मी तिची माफी मागतो. सगळं बालपण म्हणजे तिला पहिल्यांदा मी स्टेजवर उभा केलं 2006. सह्याद्रीला 2016 मध्ये 16-17 मध्ये आय थिंक 17 मध्ये किंवा 18 मध्ये 5व्या-6व्या वर्षीच आणि मग ती फक्त एवढंच बोलायची, की "क्रांती नाना येत आहेत, शो चालू होत आहे, स्वागत आहे" आणि एवढी छोटीशी तिचा व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवा, मी तुम्हाला व्हिडिओ देतो आहे माझ्याकडे. मग ते तशी तिची सुरुवात केली मी आणि तिला मग हळू तिला समजायला लागलं काय बोलायचं, कसं बोलायचं. मग आम्ही कपडे मॅचिंग घालायचो आणि लोकांना पण खूप आवडायचं. ती पहिली मुलगी होती. तिचा खूप लाड केला, एवढा लाड केला म्हणजे तिला खूप सांभाळलं, जपलं. आता मला मुलगी मोठी होते म्हणून वाईट वाटत नाहीये, की मोठी म्हणजे वयानं किंवा हे. पण आता वाईट वाटायला लागलं, की एक दिवस येईल की ती सोडून जाईल. माझं काय होईल? त्यामुळे एक बाप म्हणून आतून कधी-कधी हे पण होतं, की नाही का, अरे आज ही मोठी होताना बघताना राग येतो कधी-कधी. तू लहानच बरी आहे बाबा. तिने 3 चित्रपट केले ना, तिचं वय मी कमीच सांगतो. म्हणजे मला नाहीच तिला मोठं म्हणजे असं वाटतंय आता तिची मम्मी ते सयाजी पटकन मोठी व्हायला लागली. मोठी झाली आता 12 वर्ष झाली. अजून 2-3 वर्षांनी 15-16 होईल. 17-18 पुन्हा पण ते 17-18 नाही 12च्या पुढे जाईल ना, आता भीती वाटायला लागली, की पुन्हा जाईल मग सोडून जाईल मला. बापाचं काळीज आहे शेवटी. मला त्याचं खूप वाईट वाटतं, की सह्याद्री सोडून जाईल मला. म्हणून म्हटलं एक मस्त घर जावईच करून घेऊ, मुलगा आणू. मला नाही पाठवायची माझी मुलगी माहीत आहे का? माझं मुलीवर माझं खूप प्रेम आहे. आणि आणि खरंच तुमचं बाप-लेकीचं डिओ इतकं भारी आहे ना, ते मला तर स्टार्टिंगला माहीतही नव्हतं, की तुम्ही बाप-बेटी म्हणजे आहे तुमचं कनेक्शन. बऱ्याच वेळेला इतकं आता भारी तुमचं जे डिबेटिंग असो किंवा कॉमेडी असो किंवा ते म्हणजे पार्टिशन करून ग्रुपिझम करणं, की माझा ग्रुप जिंकतोय की तुमचा. खूप भारी वाटतं ते बघायला. आणि दुसरी गोष्ट काय होतं, आता बऱ्याच वेळेला तर आता परवा एक नाशिकला एक जण म्हटला, "क्रांती नाना मळेगावकर आणि त्यांची लहान बहीण सह्याद्री मळेगावकर." असं असं पण होतं. आता परवा म्हणला, "ते तुमची ताई आहे ना?" म्हणला, "हां, माझी ताई आहे." मग ते मी म्हणलं, "आता कसं सांगू ह्यांना की माझी मुलगी आहे?" ते वाटत नाही आणि तिची आता हाईट वाढली आणि आहे. तिचं बोलणं पण इतकं मॅच्युअर आहे ना, मॅच्युअर आहे. ती एवढी लहान आहे, अहो, कसं सिरियसली आहे नाही वाटत. तिनं खूप अनुभव पाहिले, आई-वडिलाचे चटके पाहिले. कारण ती सगळ्या जर्नीमध्ये आहे ना. म्हणजे मी घर नव्हतं घेतलेलं. मी 1 आर-केमध्ये भाड्यानं होतो, नवरा-बायको. मग 1 बी-एच-के घेतला रेंटनं. मग पुन्हा स्वतःची जागा 1 बी-एच-के घेतला. मग स्वतःची जागा घेतली. मग 4-5 मजली बिल्डिंग बांधली. 10/12च्या खोलीमध्ये राहिलो आम्ही भाड्यानं. भाडं पण ₹2200 होतं. टॉयलेट बाहेर,
बकेट घेऊन जायचं. तिथनंच सुरू झालेला प्रवास आहे ना. तिने ही सगळी जर्नी पाहिली आहे. तिने चटके खाली पाहिलेत माझे. त्याच्यामुळं तिला सगळं म्हणून आता मला काय परवा एक जण म्हणला, "अहो काय तुला 16 मोबाईल वगैरे, iPhone वगैरे तुम्ही" अरे वेड आहे का म्हटलं? 16 नाही तिला अजून कुठला मोठा आला तर घेऊन देईल का? की तिनं ते दिवस काढलेत आमच्याबरोबर आणि तिच्यामुळं मी माझ्यामुळं सह्याद्री म्हणत नाही. मी सह्याद्रीमुळं म्हणतो. कारण की सह्याद्री जशी लाईफमध्ये आली माझ्या, तसं म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून मी 3 लोकांचे आभार मानेल. एक आई-बाबा, एक साईबाबा आणि माझी मिसेस आणि सह्याद्री. सह्याद्रीचे सगळ्यात जास्त. कारण की काही-काही वेळेस असं होतं त्याचं पेपर ब्लास्ट उडवतात, कागद उडवतात. ते कागद वगैरे असं जातो धूर आणि आवाजच बंद होतो. सह्याद्री बोल पटकन काहीतरी. वेळ मारून नेते ना ती. कारण की मी येण्याच्या आधी अर्धा पाऊण तास शो करते ती. येस, खूप छान कोऑर्डिनेशन आहे आणि तुमचं. आमचं ट्युनिंग एवढं आहे ना आणि मग काय होतं मग ते मग तुम्ही कॉपीचा विषय काढला. सगळ्याकडे कुणाकडे काही बी असू द्या. माझ्याकडे जशी लेक आहे ना, तशी कोणाकडे नाहीये. कारण फरकच पडत नाही. आणि माझी खरंच खूप कॉपी करा. छान घडवलेत तिला तुम्ही. म्हणजे आपण म्हणतो ना, की जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. पण आज क्रांतीनाना मळेगावकर यांनी सह्याद्रीला घडवलंय आणि एवढं छान टॅलेंट तुम्ही महाराष्ट्राला दिलंय. खरंच खूप छान. आणि खूप मला तिला तिला आता 2 चित्रपट केले. तिचा आता रावसाहेब एक चित्रपट येतोय. म्हणजे झालंय तिचं रेडी ते. बेलूचा चित्रपट केला तिनं. शॉर्ट फिल्म केली. अजून एक चित्रपट केला तिनं. तर काम चालू आहे. मला मला स्वतःला रुपेरी पडद्यावर पाहिजे होतं स्वतःला. ती सगळी स्वप्न सह्याद्रीने पूर्ण केली. मी स्वामी समर्थ नावाचा एक चित्रपट होता तो आलाच नाही. त्याच्यात एक काम केलं फक्त मी चित्रपटामध्ये आणि मग शॉर्ट फिल्म केल्या 2-3 परंतु मला जे करायचं होतं ते मी सगळं सह्याद्रीकडनं करून घेतलं. नाही का. जेवढे एक बाप म्हणून इच्छा असतात मुलीकडनं, तिनं सगळं दिलंय. म्हणजे ते आता मला एक जण मध्यंतरी ती तिचा हे विषय झाला, की शाळेबद्दल म्हणून ती ती तिच्या ह्याच्यामध्ये सांगेलच. पण मी म्हणलं पुन्हा तर तेच करायचंय. कारण की पुन्हा पैसे फक्त शिकायचंय ना, ज्ञान पुस्तकी ज्ञान नाही पाहिजे. ज्ञान सगळं आलं पाहिजे. आता तिला तुम्ही 2 तास, 3 तास जरी म्हणले ना, तिने आता मुंबईला 2-3 शो केले मध्यंतरी. ते स्वतः करू शकते. त्यामुळे मी जो काय आहे तो माझ्या सह्याद्रीमुळे आहे. आणि मला उद्या जरी मरण आलं हसत-हसत, तरी मी माझा वारसा देऊन चाललोय. सगळं दिलंय तिला. तिला सगळं कळतंय, की काय बोलायचं, कसं बोलायचं, येस. कुठं बोलायचं, किती याच्यामध्ये पातळीत बोलायचं. आता बऱ्याच वेळा नगरसेवक पुढे बोलत असते, ते चाच पडतात किंवा कोणतरी पुढे म्हणजे उमेदवार असतात. मग ही मागणं सांगते, "बोला, असं बोला, तसं बोला, असं बोला." किंवा माईक तिच्याजवळ असताना मग रुमाल लावून बोलते ती. आता कालचाच किस्सा. त्यांना बोलताच येत नव्हतं. तिनं सगळं मागून सांगत होती, ते पुढे बोलत होते, की "आभार मानते, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. असंच प्रेम, आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या." नाही का, असं ती सगळं करते ती. तुमच्या आधीच्या ट्रीटमेंटमध्ये आणि आत्ताच्या ट्रीटमेंटमध्ये काय फरक हां, हो. जाणवतो तुम्हाला? त्याची तर लय डेंजर स्टोरी आहे. म्हणजे कसं व्हायचं, आधी आम्ही जायचो. मग तिथं जायचं. मग आम्हाला एक आता एक XYZ मंडळ आहे. समजा इथं स्वारगेटला, कात्रजला, इकडे किंवा पुण्यात कुठेही. की आम्हाला म्हणायचे, "हां, तुम्ही आधी किती वाजता येणार?" आम्ही 3 वाजता बोलवायचे आम्हाला ते लोक. शो 7:00ला चालू व्हायचा. कधी 8:00ला 9:00ला पण व्हायचा. पण 3-4 वाजता आम्ही जायचो. ते स्पीकर चेक घ्यायचा, बसायचं मग त्या हॉलमध्ये. एखादं ते समोसे 2-3 आणून द्यायचे किंवा वडापाव, एक हांडा पाण्याचा, एक कळशी, नाहीतर त्याच्यावरती तो ग्लास ते द्यायचे आणि आम्ही उगं तिथं बसायचो वाट बघत. आता कधी चालू करायचं, कधी गर्दी यायची. 5,000 पेमेंट होतं. पण आता कसं झालं, आता ज्यावेळेस तुम्ही एक ब्रँड बांधता, तुम्ही ना ज्यावेळेस तुमचं ब्रँड बनेपर्यंत तुम्हाला त्रास आहे. एकदा ब्रँड झाले ना, की तुम्ही आधी मला कॉमेडी करायला खूप उड्या माराव्या लागायच्या, घामाघूम व्हायचो. हे काय, माझी पहिली तब्येत तर बघाल खूप हेवी बॉडी होती माझी. करावं लागायचं. पण आता नाही का, सहज जरी स्माईल जरी दिली ना, तरी पण हसतात. आणि तुमचं ते कॅरेक्टर उभं राहतं तिकडे. आणि आता मग हॉटेलशिवाय राहत नाही आम्ही. आता म्हणजे घरनं आता मी पुण्यात जरी इव्हेंट असला ना, तर मी समजा 5:00ला घरनं निघालो, 6:00ला इव्हेंटला पोहोचायचं. मग त्या हॉटेलला रूम द्यायची. मी पहिलं घरनंच तयार होऊन जायचो किंवा मग तिथं बॅग घेऊन जायची, तिथं बदलायची कपडे, कुठे ते मंडळाचं ऑफिस, हॉल, कोणाचं तरी घर. तिथे ही सह्याद्री लहान होती, ती रडायची दूध पिण्यासाठी वगैरे. आणि मग लव्ह मॅरेजमुळे घरी सांभाळायला कोणच नाही ना. मग आम्ही तिला कडेवरच तीच घेऊन फिरायचो आणि काही-काही वेळेस स्टेजच्या खाली पण जायची. म्हणजे वर कार्यक्रम चालू आहे, ती स्टेजच्या खाली असायची सह्याद्री. लहान बाळ आवरता नाहीत हां, ना. तिच्या मम्मीचं ते काम प्लस ते काम असायचं. हं. आणि प्लस जाऊन ते हे झालं ना, की म्हणजे आत्ताची ट्रीट आणि तेव्हाची ट्रीट म्हणजे त्यावेळेस कसं होतं लोकांना तर वाटतं बॉडीगार्ड वगैरे. मला 2-3 मुद्दे मला माझ्याकडून क्लिअर करायचे तुमच्या आजच्या ह्याच्यातून, की बॉडीगार्ड का ठेवतात किंवा हे काय विषय होतो माहिती आहे का? कार्यक्रमाचा कालावधी असतो 3-3.5 तास.
आता पहिलं कसं होतं 8ला वगैरे चालू 12 पर्यंत असायची परवानगी. आता 7ला चालू करायचंय, 10लाच बंद करायचंय किंवा 10:15, 10:30. राजकीय तिथला जर व्यक्ती वरदहस्तवाला असेल तर 11 पर्यंत. नाहीतर 10ला बंदच करावं लागतं ना. तर मग हे काय होतं, की मग महिला खाली गेलं, की सेल्फीसाठी हे होतं किंवा महिला जर समजा आता पहिलं गर्दी किती 40, 50, 100 महिला यायच्या. आता महिला 5-5, 6-6 हजार. त्यावेळेस फक्त मिक्सर, कुकर बक्षीस असायचं. आता टू व्हीलर गाडी, फोर व्हीलर गाडी, 5-5 टू व्हीलर 21 टू व्हीलर दिल्यात एका कार्यक्रमात आता मध्यंतरी मी. 21 टू व्हीलर कशाला म्हणतात? तर तेवढी बक्षीस असतात. मग ते क्राउड हँडल करायला लागतात. हं. त्यासाठी माणसं लागतात. आमच्या सुरक्षेसाठी नाही आणि मला 2 वेळा धमक्या पण आल्या. म्हणजे एका सोलापूर जिल्ह्यात राजकीय लोकांचं काम करत होतो आणि त्यांनी मला सांगितलं, "तुम्ही त्यांचं काम नाही करायचं, आमचंच करायचं." मग त्यांनी सांगितलं, "भेटा मग तुम्हाला मी हे करतो." मी बॉडीगार्ड आज नाही ठेवत आहे. 2014च्या इलेक्शनला मला 2 वेळा धमकी आल्या. म्हणजे एका आमदाराच्या मुलानं दिली इकडं पुण्यामध्ये आणि एकदा सोलापूर साईडला गेलो होतो. तिकडं पण एका आमदारानेच डायरेक्ट नाही का, "बरं, बघूया तालुक्यातनं जाताना काय करतो." त्याच्यामुळं ते बॉडीगार्ड ठेवायला मीच सुरुवात केली. मला कोणीही बॉडीगार्ड हे होम मिनिस्टर करणाऱ्याने दाखवावं. 8-9च्या आधीचं किंवा 10च्या जवळपासलं सुद्धा. मी हे 13 मध्ये वगैरे जेव्हा चांगलं स्टेबल झालो होम मिनिस्टर 3 वर्षात माणूस होतो, सेट झालो होतो मी. एक अमाउंट फिक्स झाली. एवढे घेतात, एवढा क्राउड येतो, एवढा छान कार्यक्रम आहे. मग ते बॉडीगार्ड ठेवायला चालू केलं. मग पुन्हा लेडीज जेंट्स बॉडीगार्डचं काय व्हायला लागलं, की मग ते स्टेजवर घेऊ शकत नाही. लेडीज असतात ना. मग त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं. म्हणून मग लेडीज बॉडीगार्ड ठेवायला चालू केलं. लेडीज बॉडीगार्डचा पण गरज काय होते, काही वेळेस महिलांच्या साडी व्यवस्थित नसते किंवा आपण नाही सांगू शकत ना. येस, येस. मग ते लेडीज असेल तर त्यांना सांगू शकतो, "बाबा, "अरे, हे असं झालं, हेल्प करा." म्हणून ते बॉडीगार्ड ठेवायला चालू केले. आता बऱ्याच वेळा मला कमेंट एक येतात बरं का, "तुम्ही मूछ का ठेवत नाही? मर्दासारख्या मूछ ठेवा." प्रॉब्लेम त्याच्यामागे एक प्रॉब्लेम आहे म्हणून नाही ठेवत. माझ्या इकडे एक कट आहे, की ते मूछ मला पूर्ण नाही येत. इकडे आणि इकडं गॅप येतो. आता बरेच लोक म्हणतात, "अरे काय हिजल्यासारखं नाचतात, बायका नाचवतात." असं होतं. कमेंट करणारे त्यांना मला आज यातनं उत्तर द्यायचं. इकडे मला कट झालेलं लहानपणी ना ब्लेड ते चाकू आपण ते नारळ हे करताना मला हे लागलेलं इकडे. त्याच्यामुळं इथे येतच नाही. मग ते बरोबर वाटत नाही. म्हणून मी पूर्ण क्लीन शेव ठेवतो. अजून एक मुद्दा काय सांगायचा होता बरं मला, की डान्सबद्दल. महिलांना डान्स करायला लावतात. मग महिलांची त्यांची इच्छा नाही का? तुम्ही येस. गणपतीत नाचू शकता, वरातीत नाचू शकता, लग्नात नाचू शकता. तुम्ही डान्सचा एखादा ऑर्केस्ट्रा आला तिथं यांनी कधी आनंद घ्यायचा? कधीपर्यंत त्याने चूल आणि मूलमध्ये राहायचं? आणि हा एकमेव कार्यक्रम असेल जो महिलांसाठी बनवण्यात गेलाय. नाहीतर बाकी सगळे कार्यक्रम जेंट्स जेंट्स लोकांसाठीच आहेत. हां, बरोबर. मग ते दरवाजा बंद करून नाचायला लागलं तर तुम्ही वेडे म्हणताल तिला. बरोबर. मग ते अशी जगते, जगू दे ना तिच्या मनासारखं. मी महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला जेवढे हे पाहतील ना, सगळ्यांना सांगेल, की बंधनं नका आणू. तिला जगू द्या तिच्या म्हणण्याप्रमाणे. कारण की ती एवढी प्रेशरमध्ये आहे ना, काही नका करू, फक्त तिला खुश ठेवा. तुमच्या घरात लक्ष्मी येईल, तुमच्या घरात सगळं येईल. ती बिचारीचं मन मारून किती दिवस तिने जगायचं? बरोबर ना? कधी तिला संधी मिळणार? तर संधी मिळली ना, बिनधास्त सगळ्या वहिनींना सांगतो, की बिनधास्त हे करा. आणखी एक मी ऐकलंय, की तुम्ही तुमच्या इन्कमचा 10% पार्ट डोनेट करता. तर ती स्टोरी काय आहे? तो विषय कसा झाला माहिती आहे का? मी शिर्डीला जातो आणि साईबाबांचे खूप आशीर्वाद आहेत माझ्यावरती. मी मानतो. काही-काही लोकांनी माझ्या देवाची सुद्धा कॉपी केली. माझ्या देवाची म्हणजे मी ओम साईराम म्हणतो देवा ओम साईराम म्हणतो, की बाबा सगळ्यांना सुखात ठेव. आता काही-काही जण काय करतात माहिती आहे का? नाही मग शिर्डीला गेल्यावरती हे होतं का? तसं नाहीये. त्याच्यावर श्रद्धा पाहिजे हो. येस. देव चोरता येत नाही. लोकं बाप बदलतात. देव बदलायला काय आहे म्हणतात ना साध्या भाषेत. लोकं काहीही करतात. तर मी जेव्हा शिर्डीला गेलो होतो ना, त्यावेळेस एक व्यक्ती मला भेटला होता, की ते मला म्हणाले, "तुम्ही हे आम्ही बालाजीला जातो आणि मी 10% बालाजीला डोनेशन करतो." आणि माझं खूप चांगलं झालं. आणि म्हणलं, "आपण हे करू शकतो," म्हटलं, की आपली हे सगळी कमाई आपली नाहीये. आपल्याला समाजाने दिलंय. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतं. म्हणून आत्तापर्यंत एका मुलीच्या डोळ्याचं ऑपरेशन केलंय. एका जणाच्या कॅन्सरसाठी बऱ्यापैकी मदत केली आहे. परवाच्या दिवशी एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे मध्यंतरी एक 2-3 महिन्यापूर्वी. त्याला जवळपास 3-3.5 लाख रुपये गोळा करून दिले मी. माझ्याकडून दिले. आता दारफळ, सीना दारफळ म्हणून एक नदी आहे तिथं पूर आला होता. तर त्या गावामध्ये जवळपास 100-150 घराला आम्ही राशन की म्हणजे 1-1 किट 2-2, 3-3 हजार रुपयाचं आणि मध्यंतरी शिर्डीला एक जण चालली होती पालखी. तिचे पूर्ण हे ओढून गेलं जनरेटरच्या त्या पंख्यामध्ये. तिला 3-4 लाख रुपयाची मदत केली मी.
म्हणजे हे माझं माझं नाहीये. पैसे सगळे माझं कारण की आपण जाताना घेऊनच जाणार नाहीये ना. काहीतरी देणं लागतं ना. मग थोडं मला कित्येक फोन येतात, कमेंट येतात, आम्हाला मदत पण मी तिकडे पाहतो, की खरंच गरज आहे का? मग असे 10,000-5,000 दिले त्यात खूप दिले. त्याला काही लिमिट नाही. पण गरज ज्यांना आहे का, त्यांना आवर्जून मदत करतो मी. त्या साईबाबांचं सांगणं आहे, की तुम्ही जेवढं द्याल ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता-देता देणाऱ्याचे हात घ्यावे. तसं मला ते बाबांनी दिलेलं आहे. म्हणून मी करतो, जेवढं होईल तेवढं करतो. की जेवढं वाटतं ना आपल्याला, की मदत करणं गरजेचं आहे समोरच्याला. तर ते आत्तापर्यंत करत आलो. आणि मग तुम्ही बोलताना ते विचारलं ना सह्याद्री कशी काय आली? तर सह्याद्री येण्यामागे एक स्टोरी आहे छोटीशी. माझ्याकडे खूप कलाकार आले, खूप सारे शिकून गेले. मग मी दुसऱ्यांना शिकवायचो, मग त्यांनीच होम मिनिस्टर चालू करायचा. मी दुसऱ्याला शिकवायचो, त्याला थोडं काय सांगायचं, की त्याने लगेच गायक बनायचा. माझ्याकडे एक जण होता, तो तर बॅग उचलायचा, काम करायचा इकडं-तिकडं. त्याला सगळं शिकवलं, तो सेट झाला. तो पुन्हा पहिला जो सर म्हणतो, त्याला थोडं गणितं कळली, की तो बाप होतो आपला. तो बराबरी करायला जातो. बराबरी करू दे ना, पण बराबरी कोणाची करावी? की काही संबंधच येत नाही राजा. मी तुला रिस्पेक्टली तेवढं तुझं आहे. मला ते खोटं बोलता येत नाही. मोठं बोलणं आणि खोटं बोलणं जमतच नाही. खोटं बोलणं म्हणजे असं का उगाच तुमची तारीफ करायची. तुम्हाला वाह, 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 वाह म्हणायचं आणि तुम्हाला उपाशीच मारायचं. पण तुम्हाला म्हणायचं, खूप भारी माणूस आहे हा." ते नाही जमत. मी तर म्हणणार, "चुकतंय तुझं इथं, चल." असा बरोबर. प्रॉब्लेम. मी डायरेक्ट असं बोलतो. आणि माझा फटकल स्वभाव आहे. म्हणजे प्रेम तेवढंच करायचं, पण कामाच्या वेळेस ना, मी कामच करून घेतो. 3 तास पैसे घेतलेत ना, 3 तास काम कर. पुन्हा तू काय धिंगाणं घालायचं ते घाल. मग ते काय आलं, मग पहिलं दोघं-तिघं शिकवली मी हाताखाली, गेले सोडून. काय गेले? दुसऱ्याने ₹100 वाढवून दिले, ₹200 वाढवून दिले, ₹500 वाढवून दिले, काय जे असेल ते. मग पुन्हा नवीन तयार करा. मग असं खूप वेळा झालं माझं. म्हणून मी सह्याद्रीला म्हणलं, "आता नाही. गलती करो, कही गलतियाँ करो, लेकिन एक गलती दोबारा मत करो." नाही का? तर म्हणून मग असं ठरवलं, की आता सह्याद्रीलाच तयार करायचं. मग हळू तिला गाणं म्हणायला शिकवलं. क्लास लावला. मग तिला अँकरिंग शिकवलं. आम्हाला सिंगिंगचं मला काही वाटत नाही. मग मी सिंगरच नाहीये. मला गाणंच येत नव्हतं. पण 2000 आणि जे माझ्यापासून सोडून गेले का, बऱ्याच जणांची मातीच झाली. तो विषय झाला तो सोडून द्या. परंतु त्याच्यामुळे मला शिकायला खूप मिळालं. म्हणजे माझ्याकडनं अँकर निघून सपोर्ट कलाकार निघून गेला. मी स्वतः गायक झालो. पुन्हा अजून एक जण गेला. मग मी सह्याद्रीलाच तयार केलं. त्यामुळे फायदाच गेला. म्हणजे त्याला जे 3,000-4,000 जायचे ते माझ्याकडेच राहिले. पुन्हा सह्याद्री तयार झाली. एकदाला 3,000 पेमेंट द्यायचं. ते पण माझ्याकडे राहिलं. मग ते पैसे डोनेट करतो आम्ही. आणि देव जे करतो ते ते आपल्यासाठी चांगल्यासाठी चांगलंच करतो असतं. बस. मी म्हणलो ना, देवाने आपल्याला ब्रँड बनवलंय भाऊ. कचरा नाही बनवला. कारण की आपल्यासारखा दुसरा नाहीये. जगाच्या पातळीवर कित्येक लोक आहेत. सेम टू सेम एक तरी आहे का? नाही. 100% आपणच आहे मग वन अँड वन असं म्हणायचं स्वतःच्या मनाला. दुसऱ्याला नाही म्हणायचं. दुसऱ्याला म्हणलं की मग वरती इगो आहे त्याला. आपल्या मनाला ऑल्वेज वेल आपल्यासारखा आपण आहे. त्याने किती उड्या मारू दे. आपल्याला माहिती आहे ना, की आपण म्हणजे साध्या भाषेमध्ये विद्यार्थी सोडून गेले म्हणून शाळा बंद होत बरोबर. नसते. हेडमास्टर तो असला ना, तो पुन्हा विद्यार्थी गोळा करतो, पुन्हा नव्याने चालू करतो. तसं मी खूप वेळा केलंय. ऐन सीझनला असं होतं. पण तो माझ्यापाशी एक 2-3 माणसं अशी आहेत, की ज्यांच्या भरोश्यावरती म्हणजे नाही ती माझीच आहेत. ते उभं पण मीच केले. एक म्हणजे माझा मेहुणा, एक दुसरा मेहुणा मानतो मी त्याला दत्ता शिंदे माझा मॅनेजर, की हे खूप छोटे-छोटे होते माझ्यासमोर त्यावेळेस 2012 साली. म्हणजे आता त्यांची वय 30 असतील ना, तर तेव्हा ते 16-15 वर्षाचे होते. तर ते हे विश्वासातली माझे लोकं. की ह्या लोकांमुळं सपोर्ट होतो हे होतं आणि माझी सह्याद्री. माझ्या कार्यक्रमाचे 4 स्तंभ आहेत ना, की जे पिलरवरती माझा कार्यक्रम उभा आहे. बंटी म्हणून अजय फुलारे, की जो सोशल मीडिया माझा हँडल करतो. सोशल मीडियाची सगळी जबाबदारी तो पाहतो. मॅनेजमेंट दत्ता शिंदे म्हणून आहे. तो सगळी मॅनेजमेंट पाहतो. त्याच्याकडे सगळी माझी जबाबदारी आहे, की तो सगळं बघतो. माझं हॉटेल, राहणं-पिणं, खाणं-राहणं, ज्या काही गोष्टी लागतील तिथं आपल्याला अवेलेबल करणं, क्लायंटशी कोऑर्डिनेशन करणं. सह्याद्री स्टेजचं मॅनेजमेंट बघते. त्यामुळे तिकडं कुठं हालत नाही आम्ही. ते कामं त्यांनीच करायचे. बाकीचे मग म्युझिशियनमध्ये माझे म्युझिशियन चांगले आहेत. प्रकाश गवळी, पुन्हा रमेश जाधव 17 वर्ष झालं माझ्याकडे काम करतोय. किरण मोना आहे. असे बरेच जण आहेत आणि याच्यावरती आमचा हा सगळा कार्यक्रम उभा आहे. बाकी हा पॉडकास्ट तर खूपच सुंदर झालाय आपला आणि तुमच्या लाईफचे बरेच अनुभव जे लोकांसमोर नाही आले, स्टेजच्या पाठीमागचे अनुभव, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. बाकी हा पॉडकास्ट बघणाऱ्या ऑडियन्सला तुम्ही काय मेसेज द्याल? मी एवढंच सांगेल, जेंट्स असतील, लेडीज असतील, पुरुष बांधव, पुरुष सगळे, आमच्या महिला भगिनी सगळ्या, एवढं सांगायचंय, आयुष्य छोटं आहे, मजेत जगा. कोण काय म्हणतंय त्याचा लोड घेऊ नका. लोड येतो ह्याला मी मान्य आहे.
पण लोड न घेता मस्त मजेत जगा आणि हसण्यासाठी हसून खेळून राहत. कारण की छोट्याशा आयुष्यामध्ये वन्स मोर नावाची गोष्ट नाहीये. त्यामुळं वन्स मोर होणार नाही कुठल्याच गोष्टीचा आयुष्याचा. त्यामुळं आज जसं परमेश्वराने ठेवलंय ना, आज नाही उद्या म्हणजे सूर्य मावळतोय, ओके, पुन्हा उगवण्यासाठी. तसं माणसाने आयुष्यामध्ये आज नाही उद्या टर्निंग पॉइंट येत राहतात. मला बरेच लोकं मेसेज करतात, "सर मी आत्महत्या करता-करता हे केलं, तुमचा व्हिडिओ पाहिला, तुमचं हे पाहिलं." त्यामुळे ते सांगतोय, की जे लोकं उन्हाळ्यामध्ये सूर्याला नावं ठेवतात, तीच लोकं थंडीमध्ये त्याच सूर्याची वाट पाहतात. ही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. कारण की सूर्याची वाट पाहावी लागते. प्रत्येकाचा वेळ येणार आहे. आजचं उद्या होईल, परवा होईल, पण वेळ तुमची नक्की येईल. तुमची वेळ येण्याची वाट बघा आणि वाट पाहताना कष्ट करायला मागे सरू नका. आणि जर पॉडकास्टमधून कोणाचं मन दुखावलं तर मी माफी मागेल आणि दुसरी गोष्ट मला तुम्ही इकडे बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आयुष्याच्या वाटेवरती पुन्हा-पुन्हा भेटत राहू. आज या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलो आणि क्रांती मळेगावकर तुम्ही YouTube चॅनलवरती खूप प्रेम करता. त्याचबरोबर मला Instaवरती प्रेम करता. जर माझ्याकडून कधी नजर चुकीनं आपल्याला काही वाईट वाटलं असेल, तुमचा भाऊ म्हणून माफ करा. कारण मी तुमचा आहे. तुम्ही मला हक्काने बोलू शकता आणि मीही तुम्हाला हक्काने बोलू शकतो. धन्यवाद. थँक सो मच. आज तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून. कारण आज माझं जेवढं वय नाहीये तेवढा तुमचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे खरंच तुम्ही अहो, आमच्या तुम्ही सारखं वय नाही, वय नाही म्हणून मी लय मोठा वाटतो हो. मी अजून सुद्धा 16-17 समजतो स्वतःला. मी वयाने नाही, अनुभवाने मोठे आहात अनुभव तुम्ही. हां, अनुभव न म्हणा. वयाने म्हणू नका. अभी तो मैं आता चाललंय आता मुलगी बघायचं चाललंय. म्हणजे एवढं जवळ स्वतःला समजतोय मी. कार्यक्रम वहिनी पण बघतायत. नाही बघू द्या ना. कारण मी तिला माहिती आहे, की मी असाच राहतो. मी कधीच असं भासून देत नाही, की मी मॅरिड आहे. मी अनमॅरिडच राहतो. म्हणजे कसं असतं बाहेर पडलं ना, घरात असताना घरातलं, घरातून बाहेर गेलं ना, की आपण यंगच आहे अजून. मग का स्वतःला म्हातारं समजायचं? येस. माझं 30 वय, माझं 35 आता माझं रनिंग आता सांगतो होय ते 35 चालू असेल माझं 35-36. का कमी सांगायचं? मी छोटा आहे स्वतःला, छोटा समजतो. खूप छोटा समजतो. आणि मला असंच राहायचं. माझ्या मुलीच्या लग्नात सुद्धा नाही का, "अरे, अरे, हा नक्की वर-बाप आहे का?" एवढं यंग राहायचंय मला. येस आणि तुम्ही एव्हरग्रीन आहातच. हां, ते तशी इच्छा आहे माझी. तर आमच्या तर गप्पा कंटिन्यू सुरू राहणारच आहेत, बट आपल्याला पॉडकास्ट इथे स्टॉप करावा लागणार आहे. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद.